हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. कामानिमित्त बाहेर आलो होतो. घरी जायला फारच उशीर झालेला आहे. रात्रीचे जवळजवळ 1:45 वाजत आलेले आहेत आणि आम्ही ऑन द वे येता येता आम्हाला रस्त्यात एक मंदिर लागतं घरी येताना आणि त्याचं उद्घाटन होऊन ऑलमोस्ट 2 ते 3 दिवस झालेले आहे. पण आम्हाला नाही भेटलं काही कारणाने वेळ इथे यायला. पण उद्या महाशिवरात्री आहे म्हणून म्हटलं येता येता ऑन द वे इकडे आम्हाला माहिती होतं की रात्रभर इथे प्रोग्राम चालतो. सो आम्ही आता इथे आलो आहे. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर हे मंदिर बनवलेलं आहे. चला तर मग आपण आज जाऊया. तुम्ही बघू शकता इकडे भजन चालू आहे. या मंदिरात 2 देवांची स्थापना करण्यात आलेली आहे. एक आहे गावदेवी ज्या नावाने हे मंदिर ओळखलं जातं आणि दुसरं मंदिर आहे ते त्यांच्याच बाजूला जे भोलेनाथचं म्हणजेच आपल्या शंकर देवाचं. आणि आज तिकडे रात्रभर अभिषेक चालू आहे. तर चला आपण प्रयत्न करू थोडंसं आतमध्ये जायला भेटतंय का. तर तुम्ही बघू शकता इथे अभिषेक चाललेला आहे. सगळे विधी चालले आहेत. आपल्याला काही फारसं वेळ इथे थांबता येणार नाही कारण हा जो कार्यक्रम आहे तो रात्रभर इथे चालतो आणि दर्शनासाठी आपल्याला नाही म्हटलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून दर्शनासाठी आपल्याला परवानगी असते इकडे येण्यासाठी. त्यांच्या विधी पूर्ण करून द्या. तोपर्यंत आपण बाकीचं मंदिर बघून घेऊ. हे मंदिर खूप जुनं आहे आणि या मंदिराचं आता नूतनीकरण करण्यात आलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे हे मंदिर बनवलं गेलं आता. ह्या मंदिरात श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना ह्या 2 महिन्यामध्ये अत्यंत गर्दी असते. श्रावणी सोमवार आणि मार्गशीर्षमध्ये गुरुवारी ओटी भरण्यासाठी. पहले तेरा वास था ये जग रहे या ना रहे रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय दोनों में तेरी महानता महानता महानता. सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह. तर इथे तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूलाच महाप्रसादी आयोजित करण्यात आलेली आहे. चला तर मग आपण आता घरच्या दिशेला निघूया. खूप उशीर झालेला आहे. आपण राहतो त्या ठिकाणीही उद्या एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण आता उद्या तिकडेच भेटू. तोपर्यंत तुम्ही व्लॉग बघत राहा. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा कार्यक्रम चालू झालेला आहे. ढोल ताशा पथक याने आपली सलामी देऊन ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. इथे लहान मुलांचे डान्स प्रोग्रामही ठेवलेले आहेत. पण त्याआधी इकडे गंगा आरती असणार आहे. त्यानंतर मुलांचे कार्यक्रम. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां तमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह संभ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचिद्दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि.
जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्द सिन्धुर स्फुरत्वगुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि ॐ नमः शिवाय सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय। तर तुम्ही बघू शकता इथेही महाप्रसाद आयोजन करण्यात आलेलं आहे. चला तर मग हा व्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.